नवा वसा. आटपाट नगर होतं. तिथे भाऊ टोलेजंगवाड्यात राहत होता. बहीण होती लहानशा झोपडीत. भाऊ होता श्रीमंत, बहीण होती गरीब. भावानं एकदा मोठी मेजवानी दिली. त्यानं सगळ्यांना बोलावलं, बहिणीला बोलावलं नाही. बहिणीला वाटलं घाई गर्दीत भाऊ विसरला असेल. आपल्या भावाच्या घरचं जेवण आहे. आमंत्रण नसलं म्हणून काय झालं, कशाला बघायची आमंत्रणाची वाट. इतके लोक येणार, आपणही जावं. रंगीबेरंगी पताकांनी आणि फुलांच्या माळांनी टोलेजंग वाडा सजला होता. स्वतः भाऊ दारात हात जोडून उभा होता. येणाऱ्याचे हसून अगत्याने स्वागत करत होता. या, बसा म्हणत होता. सगळे लोक आले. जेवणासाठी पाटावर येऊन बसले. बहीण मात्र कोपऱ्यातच उभी. सगळे जेवणाच्या गडबडीत. कुणाचंच तिच्याकडे लक्ष नव्हते. भावाची नजर आपल्याकडं आत्ता जाईल, मग जाईल असं तिला वाटलं. पण भावानं पाहूनही न पाहिल्यासारखं केलं. बहीण हिरमुसली. पक्वानांचा घमघमाट येत होता. कुणीच तिच्याकडे बघत नव्हतं. वाट पाहून पाहून बहीण थकली. कुणीच बोलावलं नाही असं पाहून ती तिथेच एका रिकाम्या पाटावर बसली. घास घेणार तोच भावाची तिच्याकडे नजर गेली. कोण ग तू, इथं कशाला आलीस, त्यानं विचारलं. दादा, मला नाही ओळखलंस, मी तुझी बहीण. बहीण ओळखत नाही. तुला काही मी आमंत्रण दिलं नाही. आपलंच घर म्हणून आले. घरच्या माणसांना का आमंत्रणाची वाट बघत थांबायचं. घरच्याशी कसला मानपान. तू दळभद्री आहेस. माझे मित्र मला हसतील. त्याचे भरजरी कपडे बघ, नाहीतर तुझे नुसत्या चिंध्याच. असू दे दादा, मला नाही त्याचं काही वाटत. अगं, पण माझा अपमान होतो, उठ आधी. एवढ्यात पंक्तीतला एकजण म्हणाला. भरल्या ताटावरून असं कुणाला उठवू नये. बहिणीला वाईट वाटलं. ती खट्टू झाली. न बोलता न जेवता बिचारी घरी गेली. तिच्या मनात एकच विचार सुरू झाला, हे असं का. शेजारीला पुसलं. थोड्या मोठ्यांना विचारलं, असं का घडावं, भावानं असं का करावं. कुणीतरी सांगितलं, बाई दळिद्री गेलं पाहिजे, दिवस पालटले पाहिजे. दळिद्री कसं जाईल. बाई वसा घे. कसला वसा घेऊ. वसा घे कामाचा, वसा घे श्रमाचा. रिकामं कधी बसायचं नाही. आळसात वेळ घालवायचा नाही. घेतला वसा टाकायचा नाही. दिला शब्द मोडायचा नाही. बहिणीनं वसा घेतला. रिकामी कधी बसली नाही. दिवसा झोप घेतली नाही. आळस टाकून कामाला लागली. दिवसामाशी स्थिती पालटली. गरिबी गेली. घराला नवी कळा आली. घर धनधान्यानं भरून गेलं. मुलं माणसं सुखावली. पै पाहुणे येऊ लागले. लोक मानानं बोलावू लागले. एक दिवस भाऊही घरी आला. मन मोकळं बोलला, हसला. अगत्यानं भोजनाचं निमंत्रण देऊन गेला. बहीण येणार म्हणून वाडा सजवला. केळीची पानं, पानापुढं रांगोळी, रंगीत सुंदर पाट, उदबत्तीचा घमघमाट, काय वर्णावा थाट. भाऊ दारात उभा होता. बहीण दिसताच पुढे झाला. हसत मुखानं स्वागत केलं. बहीण आत आली. न बोलता उभी राहिली. जुना प्रसंग आठवला. ती पाटाजवळ गेली. सरी काढली, पाटावर ठेवली. कंठा काढला, पाटावर ठेवला. गोठ काढले, पाटावर ठेवले. पाटल्या काढल्या, पाटावर ठेवल्या. तोडे काढले, पाटावर ठेवले. कुंडी काढली, पाटावर ठेवली. नथ काढली, पाटावर ठेवली. भाऊ म्हणाला, ताई हे काय करतेस. ऐकलं न ऐकलेसे करून ती एक एक घास दागिन्यावर ठेवू लागली. लाडवाचा घास सरीवर, जिलेबीचा घास गोठावर, पुरणाचा घास नथीवर. भावाला काही कळेना. तो म्हणाला, ताई जेव ना. हो तेच करते ना. तू ज्यांना जेवायला बोलवलंस त्यांना आधी भरवते. भाऊ गोंधळला. त्याला काही कळेना. बहीण म्हणाली, भाऊराया, तू मला नाही बोलवलंस या दागिन्यांना, माझ्या श्रीमंतीला. भाऊ ओशाळला. कसा बसा म्हणाला, ताई मला माफ कर.
मागं मी चुकलो, आता मी शिकलो, पुन्हा असं वागणार नाही, कुणाला कमी लेखणार नाही. बहीण म्हणाली, अरे माणसाचे दिवस सारखेच नसतात. त्या दिवशी तुझ्याकडे धडा शिकले, कामाला लागली आणि दिवस पालटले. भाऊ म्हणाला, ताई ताई चांगलं केलंस, माझ्या डोळ्यात अंजन घातलंस. आजपासून वसा घेईन, तुझा वसा सर्वांना सांगेन. म्हणेन, उतू नका, मातू नका, कामाचा आळस करू नका, खोटा गर्व धरू नका, माणुसकीला विसरू नका, कोणाला हीन लेखू नका. 60 उत्तराची कहाणी, 5 उत्तरी सफळ संपूर्ण.